नमस्कार, मी विकास प्रभाकर शाहीर आपल्यासमोर माझी एक कविता सादर करतोय। कवितेचं शीर्षक आहे एखाद्या आसवासाठी। धडधाकट माणसाला आपण जशी भीक घालत नाही, तसंच आपण चांगलं वागूनही नावं ठेवणाऱ्यांना भीक घालू नये अन जुमानूही नये। धडधाकट माणसाला आपण जशी भीक घालत नाही, तसंच आपण चांगलं वागूनही नावं ठेवणाऱ्यांना भीक घालू नये अन जुमानूही नये। आपण आपल्या मार्गानं ताठ मानेनं चालत राहावं, आई वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी असंच आयुष्य जगावं। कुठल्याही वावटळीला न घाबरता, वावटळी येतच असतात असं मानून असंच आयुष्य जगावं। कुठल्याही वावटळीला न घाबरता, वावटळी येतच असतात असं मानून त्यातूनही अस्तित्व ठेवावं अबाधित आणि यशोशिखराचा मार्ग चालू ठेवावा। जरी स्वप्ने मातीत मिसळली तरी मुठीत माती घेऊन उठावं, कारण मातीच उगवायला शिकवते, मातीच बहरायला शिकवते, मग बहरावं आपणही। जरी स्वप्ने मातीत मिसळली तरी मुठीत माती घेऊन उठावं, कारण मातीच उगवायला शिकवते, मातीच बहरायला शिकवते, मग बहरावं आपणही। मातीत मिसळलेल्या बियाणाला प्रेरणा देण्यासाठी, मग बहरावं आपणही। मातीत मिसळलेल्या बियाणाला प्रेरणा देण्यासाठी, त्याला आयुष्याचं गाणं देण्यासाठी। तेव्हा आपोआपच येईल त्याच्या गाण्यात आपल्या नावाचा एक शब्द। तेव्हा आपोआपच येईल त्याच्या गाण्यात आपल्या नावाचा एक शब्द। त्याच शब्दाला घेऊन जाईल वारा कुठेतरी दूर दूर देशी, मातीतल्या स्वप्नापाशी। तेव्हा स्वप्नालाही वाटून जाईल, जगू आपणही असंच काही सुंदर एक आयुष्य। तेव्हा स्वप्नालाही वाटून जाईल, जगू आपणही असंच काही सुंदर एक आयुष्य। मरूनही एखाद्या मातीतल्या स्वप्नांसाठी आणि स्वतःच होऊन जाऊ एक जगण्याचा मंत्र। एखाद्या आसवासाठी आणि स्वतःच होऊन जाऊ एक जगण्याचा मंत्र, एखाद्या आसवासाठी। धन्यवाद।